येस सर, बोलतोय सर. बोला सर. हो मीच केली सर. पण सर माझं ऐकून तर घ्या. नाही एव्हिडन्स नव्हता सर. सर पण माझा संशय तिच्यावरच आहे. पण सर प्लीज माझं ऐकून. ओके सर. ओके थँक्यू सर. सर काय झालं? फोन कोणाचा होता? होम मिनिस्ट्रीतून फोन होता. आपली कंप्लेंट केली गेली तिथं. काय? कुठल्याही पुराव्याशिवाय प्रियंका रावला का अटक केली म्हणून. मला वाटलं तसंच झालं. त्या नागिनीने उतरायला सुरुवात केली. बोल ना नेहा, काय झालंय? शार्दूलने मला घर सोडायला सांगितलं आणि मी घर सोडलं. काय? माझ्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नव्हता ताई. ते सगळं घर, इस्टेट, सगळा पैसा सगळं त्याचं आहे. माझा काही हक्क नाही त्याच्यावर. पण जर त्यालाच मी त्या घरात नको असेल तर मी तरी का म्हणून राहायचं तिथे? रोज रोज तेच तेच वाद, त्याच कटकटी. कंटाळले होते सगळ्यांना. आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं या घरातून निघून जा. निघाले. पण मग आता तू? राजाराम काकांकडे राहते. माझं नशीबही कसं आहे ना ताई, आयुष्यात मला जे जे काही हवं होतं ते कधीच मिळालं नाही. मी फक्त स्वप्न बघू शकते, पण पूर्ण करण्याची ताकद नाहीये माझ्यात. काही झालं तरी स्वतःचा आत्मविश्वास ढळू देऊ नकोस. तुझ्यावर अनेक संकट येतील. तुझ्या अगदी जवळचे तुझ्या पाठीत खंजीर खूप असतात असं वाटेल तुला, पण खचून जाऊ नकोस. काहीही झालं तरी स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नकोस नेहा. कधीही ढळू देऊ नकोस. सगळं ठीक होईल. सर मार्केटमध्ये आता सगळे लोक आपल्याला हसतायत. 36% लोन घेऊन ते फेडणं खूप चुकीचं आहे सर. आणि महिन्याभरात आपण एवढे पैसे कुठून आणणार? मला अक्कल शिकवू नका. पैसे भरले नाही तर शाळा हातातून जाईल माझ्या. आणि मला ते नकोय, कुठल्याही परिस्थितीत नकोय. तुम्हाला सांगितलं तेवढंच करा, कळलं? आणि त्या सीए ला सांगा मला फोन करायला. त्या इन्कम टॅक्सच्या केसचं काय झालं म्हणावं. येस सर. येऊन